यंदाचा शिवजयंती उत्सव सोहळा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होणार असून या निमित्ताने किल्ले शिवनेरी गडावर व जुन्नर परिसरामध्ये विविध सांस्कृतिक, धार्मिक, क्रीडा व ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जुन्नर तालुक्याचे आमदार व शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल बेनके यांनी जुन्नर येथे झालेल्या आढावा बैठकीत दिली। याप्रसंगी आमदार शरद सोनवणे, विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समितीचे सभापती संजय काळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, माजी सदस्य गुलाब पारखे, तुषार थोरात, बाजीराव ढोले, तहसीलदार रवींद्र सबनीस, भाऊ देवाडे तसेच वन विभाग, पुरातत्व विभाग, महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग, आरोग्य विभाग, जुन्नर नगर परिषद, वीज वितरण विभाग आदी विभागाचे अधिकारी, मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार अतुल बेनके यांनी छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार जुन्नर तालुक्याचे भूमिपुत्र वरिष्ठ पोलीस अधिकारी दिलीप भुजबळ यांना तसेच जुन्नरच्या आदिवासी भागातील तळमाचीवाडी येथील सुपुत्र अरुण रामचंद्र साबळे व पिंपळवंडी येथील सुपुत्र ब्रिगेडियर अनिल महादेव काकडे या दोघांना शिवनेर भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती आमदार बेनके यांनी दिली। शिवजयंतीनिमित्त राबवण्यात येणारे विविध कार्यक्रम तसेच किल्ल्यावर येणारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्रीगण यांच्या उपस्थितीत होणारा कार्यक्रम यासाठी कसे नियोजन असणार आहे याबाबतचा आढावा बैठकीत घेण्यात आला। याप्रसंगी नेमके अतुल बेनके काय म्हणाले याविषयीचा आढावा घेतला आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजके व निवासी संपादक पवन गाडेकर यांनी। पाहूयात। वनवनव्याच्या अनुषंगाने सर्व तयारी झालेली आहे। आपण वनवनव्याच्या अनुषंगाने एक 14,700 रनिंग मीटरची आपली फायर लाईन असते, तर ती फायर लाईन आपली कंप्लीट झालेली आहे। तसेच दिवसाला सकाळी 7 लोकांची व नाईटला 5 लोकांची अशी दिवस आणि रात्र आपली गस्ती पण चालती आणि फायरच्या अनुषंगाने आपल्याला ठिकठिकाणी आपण लोक नियुक्ती केलेली आहे का जेणेकरून कुठेही वनवनवा लागणार नाही। तसेच आपली जी नाईटची गस्तीची टीम असते त्यांच्यासोबत आपली एक व्हेकल, 5 लोक, तसेच आपले 5 स्टाफ आणि सोबत एक 4 फायर ब्लोअर मशीन अनुषंगाने आपली 17 ते 19 3 दिवस आपली एक माणिकडोह बिबट रेस्क्यू टीमची एक टीम कायम आपली तैनात राहील। शुद्ध पाणी पुरवठा या अनुषंगाने आपण सोयी उपलब्ध केलेल्या आहे। त्याचबरोबर अतिक्रमण शहरातील काढण्यासंदर्भात पीडब्ल्यूडीला पत्र दिलेलं आहे आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे मनुष्यबळ उपलब्ध करून आम्ही सोमवार मंगळवारपर्यंत ते अतिक्रमण काढून घेणार आहोत। त्याचबरोबर विद्युत रोषणाई, नगर परिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, जुने कॉटेज हॉस्पिटल येथील कोंडू पुतळा असेल किंवा शाळा क्रमांक 1 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असेल, शिवसृष्टी आणि प्रवेशद्वार इत्यादी ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे। त्याचबरोबर पाहुण्यांचा यथोचित सत्कार असेल, त्याचबरोबर शिवप्रतिमेसह पालखीची भव्य मिरवणूक आपण सायंकाळी 5 वाजता 19 फेब्रुवारीला आपण शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने आपण काढणार आहोत। त्याचबरोबर 18 फेब्रुवारीला जे शिवज्योत घेऊन येतात त्यांच्यासाठी अल्पहाराची आपण व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर सांस्कृतिक महोत्सव असेल, शोभेची दारूकाम असेल आणि त्या अनुषंगाने मोबाईल, टॉयलेट किंवा इतर सर्व सुविधांसाठी आपण बजेटमध्ये 7 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे। आपल्या तळेराम तळमाचीचा एक आदिवासी समाजाचा एक सुपुत्र ज्यांनी शिक्षणाच्या जोरावर आपल्या महाराष्ट्राच्या एक नामवंत अशा IMD जे वेदर फोरकास्टर काम करतात त्याच्यामध्ये भरती झाली आणि त्यांनी जगाच्या साऊथ पोलच्या इथे एक अंटार्क्टिकामध्ये जिथं आपल्या भारत देशाचं एक IMDचं ठिकाण आहे त्या ठिकाणी जवळपास -30-40 डिग्रीचं टेम्परेचर असतं आणि तिथून प्रत्येक म्हणजे काही ठराविक प्रगत जे 5-6 देश असतील त्या देशांचे तिथं वेदर स्टेशन आहेत आणि त्या वेदर स्टेशन इतके जगाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत की त्या वेदर स्टेशनची सगळे डाटा, तिथली माहिती आणि ती सगळ्या गोष्टी जेव्हा आपण जगाला पुरवतो तेव्हा ते जगाचं पुढचं तापमान कसं असणार आहे, पुढचे धोके काय काय आहेत, यंदाच्या आपल्याला नैसर्गिकदृष्ट्या कुठल्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे, असं ते एक महत्त्वाचं ठिकाण आहे। तिथं आपल्या भारत राज्याचं IMD जे आहे इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट तिथं ते अंटार्क्टिकामध्ये भारत देशाच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत ते ऑफिस आहे। तिथं आपलं सुपुत्र ज्याने काम केलेलं आहे एवढ्या दुर्गम परिस्थितीमध्ये आणि तोही आपल्या आदिवासी समाजाचा एक बांधव सुपुत्र असे अरुण रामचंद्र साबळे यांना शिवनेर भूषण पुरस्कार आपण प्रदान करत आहोत। त्याचबरोबर यंदाच्या वर्षी अजून एक जोडी आणि NDA सारख्या एक नामवंत डिफेन्स अकॅडमीच्या इथून शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्याच्या नंतरच्या जोरावर नंतर त्यांनी अनेक
परीक्षा दिल्या आणि तो पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर वरच्या पातळीवर जाऊन तो आता ब्रिगेडर पदावर काम करतो. ब्रिगेडर पदावर काम करणं म्हणजे नुसतं सोपी गोष्ट नाही. नुसतं इंडियातून पासआउट झाला, वेलिंग्टनमधून पासआउट झाला, देहरादूनमध्ये संस्थेतून पासआउट झाला तो पुढे जाईल असं नाही. त्याला सातत्याने परीक्षा देणं आणि प्रत्येक वर्ष 2 वर्षाला कौशल्य दाखवणं आणि त्या लेवलपर्यंत पोहोचणं असं आपल्या गावातला आपल्या तालुक्यातला एक सुपुत्र पिंपळवंडीचा अनिल महादेव काकडे याला एक शिवनेरी भूषण पुरस्कार यंदाच्या वर्षी आपण प्रदान करत आहोत. प्रत्येकाने ज्या ज्या इथं सूचना मांडल्या त्याचं पालन करून निश्चित प्रकारे ही शिवजयंती आपल्या सर्वांसाठी अत्यंत उत्साहाने कशा पद्धतीने चांगली होईल याची काळजी घेण्याचं आम्ही काम करू. अजूनही कोणाची जर काही सूचना असतील पैलवान घडवण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा पातळीवर कुमार गटाच्या स्पर्धा भरवण्याचा काही मानस आहे. जिल्ह्याचे अध्यक्ष कुस्तीगीर संघटनेचे आपले हिंद केसरी अहमद उतळे पण काल परवा येऊन गेले आणि त्यांनी बऱ्याचशा सूचना दिलेल्या आहेत. आता आपण जे काही कुस्त्या यात्रांमध्ये भरवतो तर स्थानिक कुस्तीगीरांना प्रोत्साहन देणं त्याच्यात सहभाग घेऊन तर करतोच, पण आता ही नवीन तरुण मुलं कुस्तीच्या माध्यमातून जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, राज्य पातळीवर, देश पातळीवर खेळले गेले पाहिजे. त्याचे ते कशा पद्धतीने स्पर्धा आयोजित करतात त्याच्याकरता आपण त्यांना प्रोत्साहन देऊन पुढे जाण्याचा भूमिका घेतोय. काही महाराष्ट्र केसरी आदरणीय आपले खेळचे श्री राक्षे, सिकंदर शेख, अमोल कुसरे स्वतः आहेत. असे अनेक मल्ल तिथं येणार आहेत आणि काही नामांकित स्पर्धा जे असे चांगले लोकांना आवडेल अशा प्रकारचे काही सेलिब्रिटी स्पर्धा आपण तिथं हे जे मोठे पैलवान आहेत त्यांच्या माध्यमातून आपण तिथे घेतोय. कबड्डीच्या भव्य मॅचेस घेतोय, त्याची पण जवळपास 10-1 लाखापर्यंतच्या बक्षिसाचे नियोजन आपण केलेलं आहे. राज्य पातळीवर विविध जिल्ह्याचे 24 संघ त्या कबड्डी खेळतील असे ओपन गटचे मॅचेस आपण बॉईजचे तिथे ठेवलेले आहेत. प्रो कबड्डीचे पण अनेक खेळाडू त्याच्यामध्ये सहभागी घेऊन ज्या ज्या जिल्ह्याचे असतील जे विविध राज्यातून खेळतात आपले स्थानिक महाराष्ट्रातले आहेत त्यांचाही सहभाग असून त्या मॅचेस अत्यंत चांगल्या दिमागदार पद्धतीने साजरा करण्याचं आपण ठरवलं आहे. या सगळ्या मॅचेस मॅटवर होणार आहेत आणि मार्केट कमिटीचं जे नवीन आवर आहे त्याच्यामध्ये 3 दिवस ते मॅच चालू आहे. काय गड्याच्या स्पर्धा तर आपल्याला इथं माहितीच आहे, त्या माळरावर आपण तिकडे घेतोय त्याची पण तयारी चालू केली आहे. तर अशा चांगल्या कबड्डीच्या स्पर्धा होत आहे. या सगळ्या जवळपास 300 खेळाडू कबड्डीमध्ये सहभागी होणार आहे. त्यांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था, त्यांना प्रोत्साहन मिळावं याच्याकरता आपण मोठं नियोजन केलेलं आहे. बैलगाड्याच्या स्पर्धा 2 दिवस होणार आहेत. त्याच्यामध्ये आपल्या जुन्नर तालुक्याच्या बैलगाडा संघटना असेल, विमा कंपनी असतील, सगळ्यांचा समाविष्ट करून त्यामध्ये या स्पर्धा अत्यंत भव्यरित्याने व्हाव्यात याच्याकरता आपण ती तयारी केलेली. त्याचे पण तब्बल 20 लाख रुपयाचे बक्षीस आपण या बैलगाड्या स्पर्धेच्या निमित्ताने देण्याचं आपले पालकमंत्री आदरणीय दादांनी ते मान्य केलेलं आहे. प्रत्येकाला वाटेल की देशाचा पंतप्रधान जवळून पाहावा असं हे वाटू शकतं. मग आता या सगळ्या गोष्टी जे 2-3 दिवसामध्ये जे ठरेल काय होणार ते आणि जे मान्यवर येणार आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण सालाबाद प्रमाणेचे पुरस्कार देणार आहोत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार आपल्या आळा येथले IPS ऑफिसर ज्यांनी विविध पदावर अत्यंत चांगलं काम केलं ते आता IG आदरणीय दिलीप भुजबळ यांना छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार हा आपण या शिवजयंतीच्या निमित्ताने जाहीर करतोय. आणि एखाद्या कार्यक्रम होत असताना त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीने अडथळा होईल याच्यापेक्षा ती मदत कशी होईल अशा भावनेने आपण पुढे यावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो. आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.